मंजू, शी, सत्या असा कसा वागू शकतोय? मंजू, अगं काय झालं? असं का बोलतेस? आई, अगं मला आज पप्प्याचा फोन आला होता. शी, अगं सत्यजितरावाने ही असली कसली पोरगी बघितली असेल? काय माहिती, मला तर वाटते डोक्यावरच पडलंय आता. दीदी, तू असं सरळ सरळ त्यांना कसं ग दोषी ठरवते? मला तर वाटतंय ते हे सगळं ना रागाच्या भरात करत असणार आहेत. तू उगाच बोलतेस ते विचार करू नकोस. वय वय असंच असेल म्हणजे. मंजू, सत्यजितरावांना तुझ्यासाठी झुरताना बघितलंय आम्ही. तू तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे त्यांना पटवून दे ना. त्याची जाणीव करून दे त्यासनी. हा, का करून देऊ मी? आजच दोघं लग्नाची शॉपिंग करत होते. बाईकवर येताना रोमॅन्स चालला होता त्यांचा. एवढा असताना मी का जाणीव करून देऊ त्याला माझ्या प्रेमाची? आणि तो जर तिच्यासोबत खुश असेल तर मी का आडवी येऊ? कवे, अगं काय झालं रडायला? हो मंजू वहिनी, मी तुमच्या समोर हात जोडते, पण तुम्ही प्लीज मम्मींना सोडवा. हे बघा मंजू वहिनी, मला मान्य आहे का त्यांनी तुम्हाला धमकी दिली होती, पण तुम्हाला किडनॅप करण्यामध्ये खरंच त्यांचा काय हात नाही आहे मंजू वहिनी. तुम्ही प्लीज त्यांना सोडवा. 2-3 दिवस झाले तर कोठडीमध्येच आहेत. तुम्ही प्लीज त्यांना सोडवा मंजू वहिनी. आता तुम्हीच करू शकता बघा हे. तुझ्या मम्मी साहेबांनी काही केलं जरी नसलं ना तरी त्या काही धुतल्या तांदळासारख्या नाहीत. पण जेलमध्ये राहण्यासारखं तर काही केलं नाही ना त्यांनी. अमरी, हे बघ, यात मम्मी साहेबांनी आत्याची काही चुकी नाही. आपण केस मागं घेऊ, चला. अगं पण तिथे एवढं सगळं होऊन पण अजून तुला. अमरे, हे बघ, भलेही त्या वाईट वागल्यास, पण जी गोष्ट त्यांनी केलीच नाही त्या गोष्टीची शिक्षा त्यांनी का भोगावी? आपण त्यांना सोडू, चला. चल अमरे, मी आले. भय हो सोरबीन बाय. नाही म्हणजे तू काय आधी नाटकात बिटकत काम करत होतीस काय ग? हा, मला तर एका टायमाला वाटलं तुम्ही करत रडताय का काय. हा ना, यांच्या डोळ्यातलं पाणी बघून एका पॉइंटला माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. इशे का माया सुरू बनतात मला कळलं का? तुम्ही दोघं पण नाही खुळ्यात ऐकायचे आहेत, खूबलं काही. तुम्हाला दोघांना बी आखलीचा भाग नाही. कसं असतंय, राजकारणामध्ये पहिला नियम आहे हो काय, तुम्हाला नाटक करता यायला पाहिजे. म्हणजे ह्या बोटाचं ह्या बोटावर, ह्या बोटाचं ह्या बोटावर. हा म्हणजे म्हणूनच आहे. आता पण कधी कशी त्या नेबट समोर लोटांगण घालते ती. आणि मग आपण कशी इथं समधी सुटता होती. मंजू, अगं तू इकडे कशी काय? भारती मॅडम, ते कालची FIR. मंजू, काय इकडे कसं येणं केलं? सर, आत्यानी मम्मी साहेबांना सोडून द्या.
पण मंजू त्यांच्या विरोधात तक्रार आहे, FIR केली गेली आहे. शिवाय तुमच्या आईनेच तक्रार केली आहे. हो सर, पण ती स्वतः आली तक्रार मागं घ्यायला. मग तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली तसं काय? किडनॅपिंगचं काय? सर, त्यांनी दिलेल्या धमकीचा आणि अपहरणाचा काही संबंध नाही. मग कोणाचा संबंध आहे? सत्यानेच तर किडनॅप केलं नव्हतं ना तुम्हाला? वाघमारे, जाऊ शकता तुम्ही घरी. नाही सर, सत्याचा काही संबंध नाही याच्याशी. मला भलत्याच माणसांनी किडनॅप केलं होतं. मंजू, कोण होती ती माणसं? तुम्हाला खरंच माहिती नाहीये की मला वाचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही? नाही सर, कुठल्या तरी बाईची माणसं होती ती, आणि त्यांनी मला पैशांसाठी किडनॅप केलं होतं. सत्या पैशांसाठी तर किडनॅप करणार नाही ना. आणि जर त्यानं किडनॅप केलं असतं तर पोलीस शोधतात म्हणून सोडलं नसतं त्यानं मला. मी ओळखते त्याला. सर, प्लीज त्या दोघींना सोडा, प्लीज. भारती मॅडम, सोडा त्यांना. सोडा. निकम, चावी द्या. साहेब, बरं झालं सोडलं आम्हाला. धन्यवाद बरं का साहेब. हा म्हणजे आता 4 दिवसांनी मोकळा श्वास घेतला ना आम्ही, तेव्हा धन्यवाद. धन्यवाद मला नका बोलू, मंजू आणि त्यांच्या आईला बोला. माफी मागा त्यांची. त्यांनी जर तक्रार मागे घेतली नसती ना तर तुम्हाला अजून बरेच दिवस आतमध्ये राहावं लागलं असतं. माफी मागा. नाही सर, त्याची खरंच काही गरज नाही. वय जर काय त्यांची काही चूक नाही तर मग शिक्षा नको त्यास तू. अहो, या दोघी पण खजाक आहेत. मागतायत ना माफी तर मागू देत. आणि आता तुम्हाला सोडायचं की नाही हा अधिकार अजून पण आमच्या हातात आहे. हा, जायचं का परत आतमध्ये? जायचंय का? नाही 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 नाही. माफी मागा. मंजू, मंजू, खरं सॉरी बर का. सुनंदे, मला माफ कर. मी नाही परत अशी वागणार. आणि तुम्ही केस माग घेतली त्याच्यासाठी थँक्यू. हा हा ते आभार. सॉरी,
नेब्याच्या दणकट मम्मी तुम्हाला बी सॉरी. चला जाऊ शकता तुम्ही. खरंच थँक्यू सर. येतो आम्ही. भारती मॅडम ती FIR रद्द करा. येस सर. मम्मी सगळी वस्ती तुम्हाला सुटलेलं बघून किती खुश होणार आहे माहितीये का. आपल्या वस्तीतल्या समदे बायका अशा गोळा झालेत तुमच्या स्वागताला. हॅलो मी बी मॅडच आहे बघा. तुमचा जेलमधून सुटतानाचा व्हिडिओज काढायचा विसरले. कसला व्हायरल झाला असता व्हिडिओ माहितीये का तुम्हाला. 1 मिलियन प्लस व्ह्यूज गेले असते मम्मी. आणि त्याला जर बॅकग्राऊंड म्युझिक चिंगाट लावलं असतं का नाही आदा मम्मी मी का नाही समद्या बायकासनी सगळं काही रेडी ठेवायला सांगितलंय. म्हणजे ढोल ताशे गुलाल समजे काही. तुमची एंट्री अशी धडाकेबाज झाली पाहिजे की नाही. शेवटी तुम्ही मम्मी साहेब आहेत. एकच नंबर विषय काय लयच भारी. ए काय अगं शांत बसतीस का. ती पिरपिर लावलीस की आधीच मध्ये डोक्यात आग लागली आग. हा मम्मी मी समजू शकते. आता मंजू वहिनी आणि त्यांच्या आईची तुम्हाला माफी मागावी लागली म्हटल्यावर लईच नाराज असणार ना तुम्ही. ही गोष्ट आहेच म्हणा. आणि त्याचा काही लई लोड नाही. इथं आधीच आपलं घर बदललंय त्याचं टेन्शन. आणि ह्या सत्यानं अजून कुठली बाई हडकली काय माहिती. आधीच आगीतून उठून फुफट्यात पडला नाही म्हणजे मिळवलं. अच्छा त्याच्यावरून कावलंय होय तुम्ही. पण मम्मी ती बाया लईची चित्र आहे बघा. म्हणजे आता बघितल्यावरच कळलं तुम्हाला. ए कधी फोन लाव सत्याला आणि त्याला म्हणाव मम्मीनं घरला इमर्जन्सी मध्ये बोलवले. लाव फोन लावलो का त्याला. बलमा हे जरा अति होतोय असं नाही वाटत तुला. वाघमारेने तुला डिवोर्स दिला ते अतिच्या पण अति झालं. सत्या तू काय काळजी करू नको सगळं व्यवस्थित होतंय. हे घ्या पत्रे. आता वे बोल. सत्य दादा पोलिसांनी सोडले मम्मीला. आता मी त्यांनाच घेऊन घरला चालले बघ. काय पण असे कसे पोलीस तयार झाले तिला सोडायला. अरे मंजू वहिनीने स्वतःहूनच तक्रार मागं घेतलीये. मला वाटलंच होतं याच्या मागं वाघमारे असणार. का सत्य दादा तुला आनंद नाही झाला बाई. सत्य दादा मम्मीला तुझ्याशी बोलायचंय. तू प्लीज लवकर घरला ये. हा ठीक आहे आलोच. हा काका थांबवा इथं मला उतरायचं. हे करे आता तू कुठं चालली. हो मम्मी मला जरा काम आहे जाऊन येते मी. का रे काय झालं. अरे वाघमारेंच्या आत्याला आणि मम्मीला सोडले पोलिसांनी. काय नाही म्हणजे मम्मीला सोडल्याचा आनंद झालाय सोड मला. पण हे नाटक संपेपर्यंत त्यांना आत ठेवायला पाहिजे होतं. अरे होय जाऊ दे. आता मम्मी समोर पण आपल्याला हे नाटक कंटिन्यू करायला पाहिजे आणि व्यवस्थित करायला पाहिजे. तिला अजिबात डाऊट नाही आला पाहिजे. तू बाकी कार्ड छापून घे मी निघतो लगेच. चल. सवे काय ग कसली तयारी. अहो पप्पा मम्मी जेलमधून सुटून घरी येणार आहेत आज. त्यामुळं औक्षण. काही गरज नाहीये तिचं औक्षण करायची. तुमची मम्मी जेलमधनं सुटून येते. कुठलं मेडल मिळवून किंवा पराक्रम गाजवून येत नाही. पप्पा शेवटी काय झालं तरी मम्मी येते. असू द्या. मम्मी आल्या. मम्मी 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 थांबा 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 थांबा. मी तुमचं औक्षण करते. ऑक्शन करती. मम्मीचा पोळकायला आहे तुला. एकदा बी जेलात भेटायला आली नाहीस. ऑक्शन करते. काय हो चित्तरकार तुम्हीच फूस लावली असेल माझ्या लेकाला. तुम्ही तर काय त्याच्या लग्नाच्या परत दाताला तयारच आहेत. तुम्ही सपोर्ट केला असणार ना.
त्याशिवाय काय पोरगा मला एवढं विचारणार नाही. तुम्ही त्याच्या मनावर लग्नाचा असा काही बरंच करायला असेल का नाही, का त्याला गरजच वाटली नाही मम्मीला विचारायची? 4 दिवस जेलमध्ये राहून सुद्धा अजून अक्कल आली नाही ना तुला माया? अजूनही अहंकार तुझा आहे तसाच आहे. सतत मी मी मी. अगं या घरातले प्रत्येक निर्णय तुलाच विचारून घ्यायचे का आम्ही? हो चित्तरकार, दर टायमाला पाण्यात बघणं बंद करा आता मला. अहो हे काही म्हणून माझा विचार करायला पाहिजे होता तुम्ही. हा, पोराची आई कोठडीत असताना लगीन ठरवून मोकळं झाला होय तुम्ही? बोला की, काही उत्तर आहे का तुमच्याकडं? आता का दात काय बसती तुमची? बोला. मम्मी घ्या आले आमचे सुपुत्र सत्यजित सुर्वे, सातारचा ठाण्या वाघ. आई जेलात असताना स्वतःचं लगीन ठरून मोकळा झालास तू, ह्याच्याबद्दल का नाही तुला राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे बघ सत्या. तुला जरा बी काही वाटलं नाही का रे? स्वतःचं लगीन ठरवताना आईची आठवण झाली नाही तुला? तुझ्या लेकीमाची काहीच किंमत नाही का? अगं मम्मी असं काहीच नाही, तू शांत हो बघू. हे बघ, मी तुला फक्त एवढ्यासाठी सांगितलं नाही कारण सगळं गडबडीत झालं. आणि तू काय काळजी करू नको. लग्न जरी थोडक्या माणसात होणार असलं ना तरी थाटामाटातच होणार आहे. वरमाई म्हणून तुझा जो काही मानपान आहे तो सगळा मिळणार आहे तुला. लगीन ठरवताना तर काही आईचा विचार केला नाही आणि आता आलाय मोठं मानपान देणारा तू. मम्मी हे बघ, जरा शांत हो. सध्या ना माझी कुणाचाच विचार करायची काय मनस्थिती नाही. तुला माहिती आहे ना मागच्या वेळी काय झालं होतं? हे बघ, मागच्या वेळी जो गोळ झाला होता तो मला या टायमाला नको आहे. प्लीज यावेळी मला समजून घे. हा ठीक आहे, आम्हाला तुझ्या निर्णयात घ्यायचंच नाही ना तुला? नका घेऊ. तुला पसंत आहे ना पोरगी, कर तिच्याशीच लगीन. अरे पण ती काळी गोरी, तिचा थोबाड कसलाय, कुठल्या खानदानातली, काय करते हे तर दाखवशील का नाही? ठीक आहे, त्यात काय एवढं? बलमा, अरे माझ्या ओनर बायकोला घरी घेऊन ये. हा, येते ती. काय रे बिनभरोशाचा आमदार? हा, तरी मी म्हणलंच होतं यो बिनभरोशाचा आमदार हाय. अरे टीचा, स्वतःच्याच आई बापाला जेलात घालवल्याची. हा, नुसतं कान पिळू नको, त्याला घराघरात फिरवून आपण का नाही? याच्यामुळे फुकटचे पुटके घ्यायला लागलेत मला. पैसे वांदे केले त्या पोलिसांनी. अरे टीचा, तुझ्या चुकीमुळं आम्हाला तिथं 4 दिवस फटका खायला लागले ती. हो, माझ्या चुकीमुळे मम्मी, तुमच्या चुकीमुळे तुम्हाला जेलात जावं लागले, समजलं ना? आणि तुम्ही मंजीला किती त्रास दिलाय ते माहितीये मला. त्याच चुकीची शिक्षा भोगताय तुम्ही आता मम्मी. ए, आता तू शिकवणार आहेस आम्हाला? हा, अरे माझ्या कंदी पेड्या, ही समजा जी आम्ही केलं का नाही ते आमच्यासाठी नाही रे केलं. अरे समजा तुझ्या भल्यासाठी केलंय. कधी अक्कल याची तुला, कधी अक्कल याची? डीजेचा काय दोष आहे यात? त्यानं काय केलंय? काय नाही ग दिदे, यांचा मुलगा यांच्यासारखं कपटी वागत नाही ना, म्हणून हिला त्रास होतोय. हे तर काहीच नाही. मी आणि आई पोलीस स्टेशनला येत होतो ना तेव्हा या बाईनं कोंडून ठेवलेलं आम्हाला. डीजेनं सोडवलं आणि म्हणून ती त्याच्यावर चिडली. ए आमरे, आमची काय बी चूक नसताना आम्हाला जेलात घालवलंय तुम्ही. बळानं नावं घेतलीच आमची. तुमच्यामुळं आम्हाला तिथं काय काय सोसायला लागले ना ते मी आयुष्यात नाही विसरणार. ह्याने तुम्हाला साथ दिली. हाते याला मारून आता अजून एक चूक करू नकोस. तक्रार मागे घेणं शक्य होतं म्हणून मी घेतली, नाहीतर मौर्य साहेबांनी अजून 4 दिवस तुमची खातिरदारी केली असती. ए म्हणजे
आता तू मला धमकी देतेस वे? अबा मी काय करू शकते ते तुला चांगलं ठाव आहे. असा काट्यानं काटा काढीन का नाही? आत्या धमकी नाही देते. आज जे झालं ते सांगितलं. समज मला तक्रार मागं घेता आलीच नसती तर? ए म्हणजे तू मला शानपणा शिकवू नगस, कळलं ना? आधी तुझं काय हाल झाले ती का नाही ते बघ. आम्ही जेलात हाय म्हणल्यावर लई खुश झाले असतील हाय का नाही? त्या सत्याबरोबर लगीन करायची, त्याच्याबरोबर संसार थाटायची स्वप्न बघितली असतील. पर काय झालं उलटच. तुझ्या सपनाला एवढं मोठं भागदार पडलंय. अगं त्या सत्यानी दुसऱ्याच कुठल्या तर पोरी बरोबर लगीन ठरवून मोकळा झालाय. तेव्हा आता मला शिकवण्यापेक्षा तू मला जो शब्द दिला होता का नाही तो पाळ. माझ्या डीजा बरोबर लगीन कर आणि ह्या घराचा उंबरा वलटून आत ये. मम्मी मी या लग्नाला तयार नाही. किती वेळा सांगायचं तुला? आजपर्यंत तुझ्या दबावाखाली होतो मी, पण आता मी सहन करणार नाही मम्मी. ए डीजा, तुला तुझं मत कोणी विचारलेलं नाही, समजलं ना? आणि आत्ते तू जरी विचारलं नसलं ना तरी मी सांगते, हे घर म्हणजे तुझी जहागिरी नाही. ही तर कुणाचीच लग्न तुझ्या मर्जीने ठरणार नाही. ए अमरे, ही घर माझी जहागिरीच आहे असं समज. आणि डीजेच्या मंजीच्या लग्नाच्या तयारीला लाग. काय बी झालं तरी मंजीच्या गळ्यात माझ्याच लेकाच्या नावाचं मंगळसूत्र पडणार एवढं ध्यानात ठेव.